सुस्वागतम सुस्वागतम. श्री ग्रामदेवाला नमन करून, श्री गणपती रवनाथ महामादेवीला नमस्कार करून, रंगदेवतेला वंदन करून, तसेच रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करून, श्री महामाया देवीच्या वर्धपना दिनानिमित्त श्री गणपती रवनाथ महामाया युवा कला मंडळ भगतवाडा सहर्ष सादर करीत आहे सुधाकर अनंत भगत लिखित संगीत सामाजिक 3 अंकी मराठी नाटक आकाशी झेप घेरे पाखरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा या नाटकात भाग घेणारे कलावंत दिवाकर. दिवाकरची भूमिका वठवित आहे पोरीनाथ भगत, अण्णा राजेश सौरू भगत, अमोल प्रज्योत महाले, रवी साहिश प्रभाकर भगत प्रथमच रंगमंचावर येत आहे. बाळू संजू उर्फ संजय भगत, श्रीकांत राजेश रामदास भगत प्रथमच रंगमंचावर येत आहे. दत्ता महेश कमलाकर भगत, राधा प्रभा जोशी मालवण, हार्मोनियम मनोज शेडुलकर सिद्धर, तालरक्षक गणेश सैल सदाशिवगड, रंगमंच व ध्वनी संकलन श्री निराकार रामा सिंस हळगा, नाटक मॅनेजर साईनाथ भगत, स्टेज मॅनेजर सतीश भगत, व्यवस्थापक अजय भगत व सुरेश अरुण अस्नोटकर. युवा कला मंडळ श्री गणपती रवनाथ महामाया युवा कला मंडळ भगतवाडा. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काय म्हणा राधा, अरे राधा लवकर हा डबा घेऊन ये, मला आम्हाला जायला उशीर होतोय. मला किती घाई हो तुमची. रोज कामाला जायला उशीर होतोय मला. बरं मी काय म्हणते, आज तरी तुम्ही कामावरून लवकर येणार ना की नेहमी सारखेच उशिरा. काय आज काय विशेष आहे? अमोल असं काय करतोस तू. विसरलास आज किती तारीख आहे. आज 2 तारीख. मग 2 तारखेला काय होतं. काय काय होतं 2 तारखेला. अमोल असा कसा रे तू विसराळू. अमोल आज की नाही आपल्या लग्नाला 6 महिने झाले. अमोल आज की नाही आपण ठरलं होतं ना की आज आपण कुठेतरी बाहेर जेवायला जायचं म्हणून. लक्षात आहे की ते पण विसरलास तू. ग बाई विसरलोच बघ मी. या कामाच्या घाई गर्दीत सगळं विसरून जातो. असं का. घरात लग्नाची बायको आहे एवढं तरी लक्षात आहे ना की ते पण विसरलास. हो ग बाई आहे लक्षात. अमोल मला की नाही आज इतका आनंद झालाय म्हणून सांगू.
तुमच्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त बक्षीस हवंय. भेट वस्तू. मग काय देणार तुम्ही? बक्षीस ना? देणार. हो, पण काय देणार? अगं ते तर आताच जर तुला सांगितलं तर त्याची गंमत निघून जाणार ना. अय्या, हो ना. मग? पण राधा, फार मोठी अपेक्षा ठेवू नका. जा, तुमचं नियमितच आहे असं. म्हणे फार मोठी अपेक्षा ठेवू नकोस. अगं कमावणारा मी एकटा कुठं म्हणून पुरणार. त्यात अन्नाची औषधं, स्त्री आणि स्त्रीचं शिक्षण, सुधाचं नर्सिंग कोर्स, हे सर्व माझ्या एकट्याच्या पगारातून होत. तुमचं बरोबर आहे हो. पण श्रीकांत आणि भाऊजींनी शिक्षण करता करता कुठेतरी नोकरी केली तर तुम्हाला हातभार नाही ते लागणार. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण अजूनही त्यांचं कमवायचं वय झालं नाही. मला माहित आहे, माझा त्रास होतो, माझी ओढाताण होते, माझा पगार या घरात पुरत नाही. हे जर खरं असलं तरी आपण सुखात आहोत. आपण एकमेकांना आधार करतो, यातच किती आनंद आहे. आज या आनंदात तू अत्तराच्या सुगंधाप्रमाणे दरवळावं असं मला वाटतं. कारण आईची माया देणारी आई आम्हाला कळण्याच्या आतच निघून गेली. श्री सुद्धा ते तर खूप लहान होते, त्यांना आई काय ते हे सुद्धा कळालं नाही. तू या घरात आहे, आईची माया कमी पडू देऊ नको. मी तसा नक्की प्रयत्न करेन. पण कधी काळी हे सगळं करता माझ्यातील जर स्त्री जागी झाली ना तर मात्र वाईट वाटून घेऊ नका. कारण मी सुद्धा एक स्त्रीच आहे आणि स्त्रियांची या विश्वात अनेक रूपे आहेत. जसं की कैकई, मंथरा, तशीच अगदी सती सावित्री सुद्धा. पण हे दोन्ही की नाही भिन्न टोके आहेत. कारण वास्तव आणि स्वप्न यात बराच फरक असतो. मात्र तुझं म्हणणं पटतंय मला. अण्णाने खूप त्रास घेतला. आई गेल्यावर अण्णा एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कोसळून पडले, पण ते खचले नाही. राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षीप्रमाणे त्यांनी भरारी घेतली. स्वतः उपाशी राहून आमचे पोट भरले. त्यावेळेचे सगळे प्रसंग आठवले की हा सुद्धा अंगावर शराशराने खाणारे आम्ही चार, पण अण्णाने काही कमी पडू दिलं नाही. अण्णांना आता सुखात ठेवायचं आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी. माझ्यावरती विश्वास आहे का तुमचा? असं कसं होईल? विश्वास आहे म्हणूनच तर सांगतो ना तुला. अमोल, खरंच तुमची ओढाताण करून ना मला खूप त्रास होतो. मला सुद्धा वाटतं की या घरातील सगळ्यांनी तुम्हाला मदत करावी, तुम्हाला हातभार लावावा. तुझं बरोबर आहे, पण त्यांना आपलं शिक्षण तरी पूर्ण करू दे. नोकरी लागली की ते करतील आपल्याला मदत. अण्णाजवळ जेवढा पैसा होता त्यांनी सुधाच्या लग्नासाठी खर्च केला. तिचा नवरा नालायक बेवडा निघाला, एका वर्षाच्या आत तिला सोडून गेला. सुधावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे अण्णा ते खचून गेला. म्हणून सुधाला पुण्याला हॉस्टेलमध्ये नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी पाठवले. आता तिचं शिक्षण पूर्ण झालं ना की कुठे तिला एक नोकरी मिळणार. मग एक साधा गरीब मुलगा पाहून ना त्याचं लग्न लावायचं. एकदा तिचं लग्न झालं की अण्णा मोकळे होणार. तोपर्यंत फक्त तुझी साथ हवी आहे मला. आहे ना माझी साथ तुम्हाला. ऐका,
हो ग बाई, नाही विसरणार. येतो मी आता. बरं बरं निघा. ओके, बाय बाय. बाय. लवकर या हा, संध्याकाळची वाट बघतोय. हो ना. विठोबा हे विठोबा रवी श्री अरे कुठे गेले ते सगळे अजून झोपलेत की काय वहिनी वहिनी आणि कोण? अगं बाई, दत्ता भाऊजी अचानक आणि एवढ्या सकाळी सकाळी तुला काही नाही की वहिनी का नसणार? नाही म्हणजे लग्नात खूप थकवलं होतं ना तुला मला वाटलं रागावलीच ना हो हो भाऊजी, रागावले मी तुमच्यावरती. आणि ते काही रागावण्यासारखं असतं का? आणि त्यामुळे त्या मजा मस्करीमुळे तुम्ही तर अगदी पक्की लक्षातच राहिलात माझ्या. भाग्य आमचं बाकी कुठे आहे सगळे रवी श्री विठोबा आता लग्नात किती चिंती होतीच का तू अमोल दादा तुझी समजूत काढता काढता रडायचा तेवढाच बाकी राहिला होता. तुम्ही मुलांना अगदी ना चेष्टेखोर असता. नव्या नवरीला कसं रडवायचं ना हे तुम्हाला पक्क ठाऊक असतं. पण त्यात सुद्धा भाऊजी एक मजा असते नाही तर का? पण तुमचं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा मात्र तुमच्या लग्नात ह्या सगळ्याचा बरोबर बदला घेणार आहे मी. समजलं का? किती काय वहिनी साहेब जरूर वाट पाहू. हो, पाहणारच आहे. बरं ते जाऊ कोणी दिसत नाही सगळे कुठे आहे आहेत ना, सगळे घरात आहेत. मी बोलावते हा. मामाजी, अहो मामाजी, दत्ता भाऊजी आले. या लवकर बाहेर. येताय. कोण? दत्ता? अचानक आणि काही न कळवताच? अरे एकटाच आला ना का कुणी जोडीदार वगैरे? अरे कोण जोडीदार आणि तुमच्या परवानगीशिवाय मी लग्न करणार आहे थोडं काय भरोसा आहे आजकालच्या पोरांचा? दत्ता भाऊ अगोदर कळवलं असतं तर मी आणि रवी आलो नसतो का स्टेशनवर न्यायला. होय ना दत्ता भाऊ. अरे तुम्हाला कशाला रे त्रास सरळ टॅक्सी केली आणि आलो इकडे. तुमचं कॉलेज कसं काय चाललंय? एकदम मस्त. पण दत्ता भाऊ एवढ्या सकाळ सकाळी काही विशेष काळजी करण्यासारखं काही नाही ना? अरे माझ्या विठोबाकडे यायला मला कुणाची परवानगी वेळ काय लागतो काय? माझ्या विठोबाचे दार माझ्यासाठी 24 तास उघडे असते होय की नाही रे विठोबा? हो रे गधड्या, तू या घरच्या सारखाच आहे ना? घरच्यासारखं? अरे मी घरचा नाहीये अजून तुम्हाला परका समजतो की काय? तसं नाही रे, तू या घरातलाच आहे. पण बरं ते जाऊ दे, तू मला एक सांग, तू एवढ्या सकाळी सकाळीच कसं काय आलास? सकाळचं तुम्हाला होतं म्हटलं माझ्या विठोबाला जाऊन भेटून येऊया. बरं वहिनी लग्नातील राग अजून गेलेला दिसत नाही. बस वगैरे काहीच म्हटलं नाही. अय्या, विसरलेच मी. बसा हा, बसा ना. सुनबाई, काय? दत्ताला काही चहा नाश्ता वगैरे देशील की नाही? हो बाई, तेही विसरले. थांबा हा, देते. थांबा वहिनी. काय? थांबा वहिनी. या. या नंतर घेता येईल. बरं आपल्याला कुठं दिसत? आत्ताच ऑफिसला गेले. तुम्ही थोडे अगोदर आला असताना तर तुमची ती भेट नक्कीच झाली असती. असू दे वहिनी. विठोबा मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला हवी. अरे रे रे रे, लग्न वगैरे जमवलंस की काय? काय भाऊजी? नाही रे विठोबा आणि लग्नाशिवाय दुसरी आनंदाची गोष्ट करू शकत नाही का? अगोदर मला तुझ्या पाया पडले हो. अरे रे 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 रे. हे काय लहान मुलासारखं? दत्ता, तू एवढा मोठा झालास पण अजून तुझी सवय काही गेलेली दिसत नाही. बघ, तुला कळायचं नाही. एकलव्य आणि द्रोणाचार्याच्या पुतळ्याला गुरु मानून धनुर्विद्या आत्मसात केली
तसं मी तुला गुरु मानून हे सर्व काही मिळवलेलं आहे. आज सगळीकडे मी विमानाने प्रवास करतो, ते फक्त तुझ्यामुळे. दत्ता भाऊ, तू अण्णाला अरे तुरे का म्हणतो आणि आणि विठोबा विठोबा नावाने काय हाक मारतोस? मोठ्यानं हो जावं म्हणायचे असते, माहित नाही का तुला? वेळे आहात तुम्ही सगळे. अरे पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण काय म्हणतो? विठोबाच ना. तोच तुमचा देव आहे, तसा हा माझा देव आहे. बरोबर की आहे नाही की वहिनी? आता मी तरी नाही काय म्हणणार, बरोबरच म्हणावं लागेल. म्हण बाबा म्हण, विठोबा म्हण, होऊन जाऊ दे तुझे समाधान. समाधान नाही, माझी श्रद्धा आहे तशी. तसं पाहिलं तर मी कोण आहे तुमचा? आई बाप्पा विना कोण? या विठोबाने झेललंय मला. मला आधाराचा हात दिला. एवढं बळ होतं त्या हातात. नाहीतर हा दत्ता कुठल्या तरी जुगाराच्या अड्ड्यावर कुदत मेलेला दिसला असता. विठोबामुळे मी शिकलो. नोकरीसाठी मला मुंबईला जायचं होतं. खिशात पैसा नव्हता. विठोबाचे पाय धरले, मला खांद्यावर धरून उठवलं आणि खिशात असतील नसतील तेवढे पैसे माझ्या हातावर टेकवले. त्यावेळी त्याच्याकडे पैसे होते अशातला हिशोब नव्हता. पण मला मदत करताना त्याने उद्याचा विचार केला नाही. वहिनी, विठोबा तुमचा सासरा असेल, रविवासरीसाठी वडील असेल, पण माझ्यासाठी फक्त देव आहे. देव मिनमिनच्या अंधारात लोकांना प्रकाश देणारा काजवा आहे. काजवा खायची घरात भ्रांत असताना सुद्धा माझे भाग पेणारे माझे सर्वस्व आहेत. ते माझे सर्वस्व आहेत. त्यावेळी जर मला पैशाची मदत केली नसती तर भाऊजी, अहो मामांच्याकडे पैसे होते म्हणून तुम्हाला मदत केली, त्यात एवढं मोठं. पैसे आहेत म्हणून कोणी कुणाला देत नाहीत. पैसे ते देण्याची जाणार धंदा असावी लागते. उद्या मेल्यावर या पैशाला विचारतोय कोण? आणि त्याला नशिबाची सहाय्य लागते. आणि तू काय कमी कष्ट घेतलास का? भाऊजी, तुम्ही आज की नाही विमानाने प्रवास करता, मग तुम्ही खूप खूप मोठे झाले असं नाही? नाही ग बाई, मी मोठा झालो नाही. मी झालो तो फक्त श्रीमंत आणि श्रीमंत. आणि मोठा आहे तो फक्त माझा विठोबा, आणि त्याच्यापेक्षा मोठा मला व्हायचं नाहीये. अरे मला कशाला उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवतोस? मी तुला पैसे दिले, त्याचे तू सार्थक केले, यात काय एवढं? आणि सगळेच पैसे कामाला येतात असं थोडंच आहे. आज सगळ्यांना मी एक आनंदाची बातमी सांगणार आहे. अय्या, विठोबा मसाले नावाने माझी मसाला बनवणारी कंपनी आज खूप मोठी झाली आहे. आणि मी बनवलेल्या मसाल्याला बाजारात भरपूर मागणी आहे. दुबईतील एका नामांकित कंपनीला माझा मसाला आवडला आणि ती कंपनी माझा मसाला दुबईत वितरित करून सगळ्या मॉलमध्ये विकणार आहे. मोठमोठ्या मॉलमध्ये माझा माल विकला जाणार आहे. म्हणजे काय होत असतं भाऊजी? मला काही समजलं नाही. अगं वहिनी, दत्ता भाऊजीची दुबईत आणखी एक मसाल्याची कंपनी समज. काही म्हण दत्ता भाऊ, पण तुमच्यात दम आहे, नाहीतर हे सहजासहजी शक्य नाही. पण तुला दुबईत जाऊन काम करणं झेपणार का रे? पहिला काय झालं, आमची कंपनी इथं मसाल्याची पाकिटे बनवणार आणि ती दुबईत पाठवणार, आणि तिथली कंपनी एक ठराविक कमिशनवर तो माल आमचा विकणार तिथं दुबईमध्ये. तसा 5 वर्षाचा करार आहे. 5 वर्षानंतर आपण स्वतः व्यवसाय करायचा. तोपर्यंत विठोबा मसाले दुबईच्या प्रत्येक घराघरात पोचलेला असणार. 1-2 दिवसात मीटिंग होईल आणि करारावर सह्या झाला की आपण मालामाल होऊ. आपण नाही दत्ता, आपण नाही, तू मालामाल होणार. कारण कारण हे कष्ट, ही जिद्द तुझी आहे. विठोबा, तू जर त्यावेळी मला मदत केली नसती तर? अरे कदाचित यापेक्षाही चांगले झाले असते. पण वाईटाची शक्यता जास्त होती ना. अरे हे जर आणि तरच्या गोष्टी आहेत. माणूस जन्माला येताना आपलं नशिबातच घेऊन येत असतो.
तिथे आपण फक्त नावापुरते कठपुतली आहोत. अरे आपण तर फक्त उंटावरून शेळ्या हाकलणार. दत्ता, गायीच्या पाठीवर बसणाऱ्याला गाय कधी दूध देत नाही. त्यासाठी गायीच्या पायापाशी बसावं लागतं आणि ते काम तू करतोस म्हणून तर तुला यश प्राप्त होत आहे. ते सर्व खरं असलं तरी मोठ्याच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं होत नाही. अरे तुझ्या यशाचे श्रेय घेणारे आम्ही कोण? मला अजून एक प्रकार समजतो का रे विठोबा? तुझा रवी श्री सारखाच मी नाही का? मला सुद्धा तुमच्याशिवाय कोण आहे? तुझ्या धंद्यात तुला भरपूर यश येऊ आणि परमेश्वर तुला उदंड आयुष्य देऊ हा माझा आशीर्वाद आहे तुला. पण चुकून जर अपयश आलंच तर यातील कुणीही तुला मदत करणार नाही. सगळे हात वर करून मोकळे होतील. अण्णा म्हणतात ते बरोबर आहे दत्ता भाऊ. माझा तुमचा सर्वांवर विश्वास आहे. यश आणि अपयशात सुद्धा तुम्ही माझी साथ सोडणार नाही. वहिनी, भविष्यात माझा धंदा भरभराटीला आला तर मला काही महिला कामगार नेमाव्या लागतील. तेव्हा सुपरवायझरच्या नोकरीसाठी तयारी ठेवा. जरूर भाऊजी. अहो मी केव्हाही तयार आहे. पण पगार मात्र मला वेळेवर द्यायचा हा. नाहीतर फुकटचं मी काम काही करणार नाही. हो की नाही? छान छान पोरा छान. माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. अरे कुणालाही हेवा वाटावा असंच आहे हे सगळं. तुझ्या यशाची कमान अशीच उंच उंच होत जाओ आणि परमेश्वर तुला उदंड आयुष्य देव हा माझा आशीर्वाद आहे तुला. मग आमची नोकरी पक्की ना? एकदम पक्की. फक्त तुम्ही चांगले शिका. मग एकाला मुंबईची कंपनी देतो आणि दुसऱ्याला दुबईची. आणि मला तुला तुला तर मी कंपनीच्या गल्ल्यावर बसवणार आहे. हा विठोबा, मला तुझे असे भरगच्च मिशीवाले 2-4 फोटो पाहिजे. हा मिशीवाले? आणि कशाला? माझ्या नवीन मसाल्याच्या नवीन पाकिटावर तुझा फोटो छापायचा आहे मला. विठोबा मसाले. माझा कसला फोटो छापतोस? अरे चिकन मसाल्याच्या पाकिटावर एखाद्या कोंबड्याचा किंवा कोंबडीचा फोटो छाप. मामाजी बोलतात ना ते अगदी बरोबर आहे. अगं वहिनी, हा एक जाहिरातीचा फंडा आहे. भारतीय मसाल्याच्या पाकिटावर अस्सल ग्रामीण पुरुषाचा फोटो पाहिजे. असं का? पण भाऊजी घरात स्वयंपाक बनवणाऱ्या आम्ही बायकाच. मसाले बनवणारे सुद्धा आम्हीच बायका. मग असं असताना मसाल्याच्या पाकिटावरती पुरुषाचा फोटो ते कसं काय? अगं स्त्रियाने कितीही चांगला स्वयंपाक बनविला तर खरी चव पुरुषालाच पसंत पडायला हवी ना. हो की नाही दत्ता भाऊ? अगदी बरोबर. बरं ते जाऊ दे. मी नुकताच दुबईला जाऊन आलो. तुमच्यासाठी थोडी भेट वस्तू आणली आहे. दुबईतून बॅग आणली तुमच्यासाठी. तुमच्या कापल्यापासून बनवलेल्या आहे खास तुमच्यासाठी. अगं बाई, मला खूप आवडते. आणि अमोल दादासाठी परफ्यूम. त्यांना परफ्यूम खूप आवडतो ना. अहो पण त्याची काहीच गरज नव्हती ना. गरज आहे बाई. आपल्या माणसासाठी आणायचं नाही तर तुझ्यासाठी आणायचं. आणि हा विठोबा हा तुझ्यासाठी खजूर आहे. दुबईतला महागातला महाग खजूर आहे. खाऊन एकदम तंदुरुस्त झाला पाहिजे. आणि आम्हाला काय खायला नाही आणलं? तुम्ही काय लहान बालवाडीची मुलं आहात का खायला मागायला? एवढे ब्रँडेड कपडे आणले पसंत नाहीत का? तसं नाही करतो. जर गंमत केली तू काही दिलं तरी चालेलच आम्हाला. सरदार, अरे हे सगळं काय आहे? आता काही बोलू नका.
मला आता उशीर होतो, मला आता जायला हवं. भाऊजी अहो एवढ्यातच निघाला. निदान चहा नाश्ता तरी नाही. नाही आज तर जेवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणारच नाही ना. बरोबर आहे. एक तर दादाच्या लग्नानंतर आपण प्रथमच आला आहे. हो. आमच्या वहिनीच्या हाताची जेवणाची चव तरी बघून घे. तुमचं म्हणणं पटतं मला सुद्धा तुमच्याबरोबर गप्पा मारायला खूप आवडलं असतं. त्यात अमोलदादाची गाठ भेट पण झाली असती. पण करणार काय, पैसा हा असाच असतो. म्हणतात ना, दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही. अरे सगळ्यांचाच जर आग्रह आहे तर जेवूनच जा ना. हो ना. आता नाही, नंतर येईल पक्का. जेवणासाठी नंतर पक्का येईल. पण ते राहू घरी. तुम्हाला सिरियसली सांगतो, अण्णाचे मला 2-4 फोटो पाहिजे. थंडा बांधलेले एकदम भेसीवाले. लवकरात लवकर मला पाठीचे छापायला टाकायचे आहे. दत्ता भाऊ तू काही काळजी करू नको, मी सगळं बघून घेतो. वहिनी हा? आता चहा नको, फक्त साखर आणि पाणी. आणते मग. दत्ता जाता जाता तुला एक गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. तू खूप खूप मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आशीर्वाद सुद्धा आहे. पण तू कितीही मोठा झालास तरी पाय मात्र जमिनीवरच ठेव. पैशाचा कधीही गर्व करू नको. दुसऱ्यांसाठी काही करता आलं तर जरूर कर. गरीब लोकांना मदत केली तर गावभर सांगत सुटायची काही गरज नाही. परमेश्वर वरून बघत असतो सगळं. अरे फुले विकणाऱ्याला कधी सांगावं लागत नाही की आपण फुले विकतो म्हणून. कारण त्या फुलाचा सुगंध त्याच्या सबंध शरीराला दरवळत असतो आणि तीच त्याची खरी ओळख असते. बडाया हुशारक्या मारण्याने माणूस कधी मोठा होत नसतो. आकाशात उंच गगन भराऱ्या मारणाऱ्या गरुडाला सुद्धा तहान लागली की पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवरच यावं लागतं. याची जाणीव घे. आपलं मूळ अस्तित्व विसरू नकोस. वर्तमान काळात वावरताना आपला भूतकाळ विसरू नकोस. मी कोण आहे याची जाणीव घे. विठोबा तुला दुःख होईल असं मी कधीच वागणार नाही. पैशाची मस्ती मी कधीच करणार नाही हा शब्द देतो मी तुला. शाबास पोरा. पण फक्त तुझा आशीर्वाद मात्र सदैव माझ्या पाठीशी राहू दे. जखमा होतात उरात ज्याच्या, जखमा होतात उरात ज्याच्या, त्याच्याच ओठात गीत असते, त्याच्याच ओठात गीत असते. नसते ज्याला चिंता हरण्याची, नसते ज्याला चिंता हरण्याची, त्याचीच अखेर जीत असते, त्याचीच अखेर जीत असते. विठोबा तू माझ्या पाठीशी असताना मी कधीच अपयशी होणार नाही. ठीक आहे. आणि पुढच्या वेळी अशी घाई गडबड घ्यायचं नाही. हा चहा नाश्ता इथे आणि जेवण सुद्धा इथेच करून जायचं, समजलं? नक्की होईल. येतो मी. अरे रवी चल जाऊ आपण दोघं. जाऊया. चला जाऊया. अगदी साखरेसाठी वेळ असतात बरं का बाबांचे लोक. पहिली अमोलदादाला विचारलं म्हणा. बरं सांगते. बाबांची हा ठेवा. अजूनही कसा आहे आला? बस बस बस. दादा
अगं राधा, अगं चहा झाला की नाही? जर नेहमी उशिरा होतो. लवकर ये. एवढी घाई असते ना तुम्हाला की काही विचारू नका. चहा कधी घेतलाच नाही की काय तुम्ही? वहिनी, तुमच्या हाताची चहाची चवच वेगळी आहे. काय टाकतात तुम्ही चहामध्ये? फक्त प्रेम. बरं का दिवाकर, राधा स्वयंपाक पण भरपूर छान करते. मग एक दिवस जेवायला यायलाच पाहिजे. हो या ना भाऊजी सगळे. पण या गजड्याला बोलवलं पाहिजे ना. अरे कधी हे हा? पण अगोदर सांगून ये, नाहीतर येऊन बसशील आणि वाढ म्हणशील. नाही रे बाबा, तुला सांगूनच येणार आहे जेवायला. अमोल, हा? अहो तुम्हाला सांगायलाच विसरले मी. काय झालं? सकाळी सकाळी दत्ता भाऊजी इथे येऊन गेले. तो कशाला आला होता इथे? हा हा आणि कोण? आहे एक बेवारस, ना बाप ना आई, पण आमच्या अण्णांना लोकांची फार काळजी. अण्णानेच लहानाचं मोठं केलं त्याला. आता मुंबई असतोच म्हणे. काय मसाल्याची कंपनी आहे आणि बऱ्यापैकी चालते म्हणे. आज विमानाने प्रवास करतात म्हटलं. अरे वा, दिवाकर, माणूस विमानाने प्रवास करतो म्हटलं की ना, बायकांना आकाश ठेवलं होतं. अहो आता दुबईत ना त्यांनी मसाल्याची कंपनी काढली आणि नाव सुद्धा आपल्या मामांचीच दिलंय, विठोबा मसाले म्हणून. अगं राधा, दुबईत आता बिझनेस करणार म्हणजे त्याला विमानाने प्रवास करावाच लागणार. हो मला ठाऊक आहे चांगलंच. किती महागड्या वस्तू आणल्यात त्यांनी आमच्यासाठी आणि खास तुमच्यासाठी महागडा परफ्यूम सुद्धा. म्हणजे चांगला पैसावाला दिसतोच तर. अरे त्या मुंबई नगरीत कोण कशा प्रकारे कामधंदा करतो, कसा पैसा कमवतो हे कुणाच ठाऊक. आम्हाला दिसतो तो फक्त पैसा. हो ना, आणि ह्या पैशालाच ना आज जगात सगळीकडे किंमत आहे. किती लहान वयात त्यांनी एवढं मोठं यशाचं शिखर गाठलं. नाहीतर तुम्ही आणि तुमची ती नोकरी बे के बे आणि ठराविक पगार. त्याच पगाराने आमचं हे सगळं घर चालतं. त्यात अण्णाची औषधे, सुधाचा नर्सिंगचा कोर्स आणि बस बस बस, मला सगळं ठाऊक आहे. सुधाचं नर्सिंग कोर्स, मामंतीची औषधं, रविश्रीची शिक्षण, एवढंच ना की अजून काही आहे? उद्या शिक्षण होऊन ते नोकरीला लागले ना की पगार काय तुमच्या हातात आणून देणार आहेत का? अगं, आपण दुसऱ्यासाठी काही केलं ना ते वाया जात नाही. आता हे बघ, अण्णाने त्याला मदत केली म्हणून तो तर एवढा मोठा झाला ना. मग त्यात आपला काय फायदा? अगं, सगळ्याच गोष्टीत फायदा पाहायचा नसतो. थोड्या गोष्टी आत्मसमाधानासाठी कराव्या लागतात. आत्मसमाधान. आत्मसमाधानासाठी ना तुम्ही एखाद्या मठात जाऊन बसा. तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे आत्मसमाधान मिळू शकतं. नाही म्हणजे तुम्ही संसारात नाही हो, खरं म्हणजे दाढी वाढवून तुम्ही मठात जाऊन बसायला पाहिजे होतं. म्हणजे असं आत्मसमाधान करता करता हातीत भीतीची कधी करवंती आली असते हे तुम्हाला कळलं सुद्धा नसतं. म्हणे दुसऱ्यासाठी केलेला वायासत नाही. उद्या नोकरी लागली की आपापले संसार थाटतील वेगळे, आणि मग तुमच्या संसाराचं काय? हे पहा, तुझ्या मते मी नेमकं काय करावं असं म्हणते तू? हे बघा ना, आपण ही नोकरी किती दिवस करणार आहात? म्हणजे म्हणजे मी नोकरी सोडू हो या. आणि काय करू? मठात दाढी वाढून बसू का बाबा म्हणून? त्याची काही गरज नाही. मग आपण केली अमोल बिझनेस सुरू करायचा, धंदा, व्यवसाय.
अगं अगं काय बोलतोय हे तुला तरी कळतंय का हा? अमोल, मला वाटतं वहिनी बोलतात ते बरोबर आहे. अरे तुम्ही काय बोलताय ना? बिझनेस करायचं म्हणजे काय खायच्या गोष्टी आहे का? त्याला पैसा अनुभव लागतो की नाही? धंद्यात पडलं की हळूहळू अनुभव येतोय. हो, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. अगदी बरोबर. अरे आपण काय व्यवसाय करणार हा? आपल्याला तो झेपणार आहे का? अरे त्याला पैशाची गुंतवणूक नको का? आणि तसं जर असते तर सगळ्यांनी धंदा केला असता. हे बघा, आपण की नाही मसाले बनवायचे. अहो मी करेन ना तुम्हाला मसाला बनवायला मदत. दत्ता भाऊजींनी कसे मामनजींच्या नावाने मसाले बनवलेत आणि त्याला नाव दिलं विठोबा मसाले. मग आपण सुद्धा पांडुरंग मसाले बनवूयात. काय कशी वाटते माझी आयडिया? आणि मग दत्ता भाऊ सारखे आपल्याकडे पण भरपूर पैसे होतील. आणि मग आपण सुद्धा विमानाने अगदी प्रवास करू शकू. हो की नाही? अरे वा, तू तर परस्पर नाव ठेवून मोकळी झाली हा? अगं एवढं सगळं सोपं असतं का हा? याला अनुभव पैसा काय नको का? मी देतो पैसे. किती लागणार पैसा? दिवाकर, तू जबरदस्तीने मला या लफड्यात पाडू नको. अरे कधी बाजारामधून मासे कधी आणले नाही मी आणि तू मला बिझनेस करून सांगतो. अरे हो, नोकरी किती दिवस करत बसणार? काय आहे या नोकरीमध्ये? फक्त पगाराशिवाय दुसरं आहे काय? धंद्यात उतरलं तर पैसाच पैसा. अरे तुला लागणाऱ्या पैशाची मदत मी करतोय. माझ्या बँकेत खूप ओळखीचे आहे. पैसे लागले तर बँकेतून पैसा सुद्धा उचलून द्यायला मी मागं पुढे पाळणार नाही. आणि तू उद्या नोकरी सोडली की फंड ग्रॅज्युएटेडचे पैसे मिळणार ते धंद्यात गुंतवता येतील. आणि हे बघा, तुम्ही एकदा का या धंद्यात उतरलात ना की मग आपल्याला म्हणजे पैसा कमवता येईल. हो की नाही भाऊजी? अगं राधा, सगळेच लोक धंद्यात यशस्वी होतात असं नाही. आता दत्ता यशस्वी झाला म्हणून मी यशस्वी होणार असं नाही आहे. उगाच राम पेटून त्यात उडी घेणं म्हणजे वेडेपणा नाही का? इथेच तर मराठी माणसाने धाडस असायला पाहिजे. धाडस असायला पाहिजे. धाडसाचा प्रश्न नाहीये. आज माझ्या एकट्याच्या पगारावर हे घर चालतं. उद्या नोकरी सोडली की सगळं अवघड जाणार आहे आम्हाला. आपण सगळे रस्त्यावर येणार. आपण आणि आपण हे आपणाचे ओझे कुठपर्यंत सांभाळणार आहात तुम्ही? किती दिवस तुम्ही त्यांना सांभाळणार आहात म्हणते मी. अहो आपले लग्न होऊन 6 महिने झाले पण कुठली म्हणून हाऊस मौज नाही. तुमच्याकडे काही मागायचं म्हटलं तर तुमचं एकच पालुपत चालू असतं. मामाजींची औषधं, ह्याची फी त्याची फी आणि काय ते सुधाचा नर्सिंग कोर्स. अहो यात सगळ्यात तुम्ही माझा विचार कधी करणार रवी? अगं त्यांचं शिक्षण झालं की त्यांना नोकरी मिळेल. मग आम्हाला काय कमी आहे का? हो, वाट बघा आणि सगळा पगार गोळा करतील आणि देतील तुमच्या हातात आणून. अमोल, वहिनी बोलतात ते काही चुकीचं नाही. किती दिवस तू या घरासाठी झुरत राहणार आहे? तुझा स्वतःचा म्हणून संसार नको का करायला? नाही दिवाकर, मला असं तडकाफडकीत निर्णय घेता येणार नाही. मला सर्वांचा विचार करावा लागेल. गाडी कुठं आहे? शांतपणे विचार कर आणि मगच निर्णय घे. अहो तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी. फक्त की नाही तुम्ही ना मनावरती घ्या मोल. शेवटी निर्णय तुझा आहे. हो बघ विचार करू. बरं आता मला भेटायला मी पण येतो तुझ्याबरोबर. चल आपण जाऊ. अहो ऐका, काय? मित्राबरोबर चाललंय ना
लक्षात ठेवा परत घरी यायचं बरं का हा? हो ग बाई लक्षात आहे तुला कोण विसरतो हा? हो. आणि संध्याकाळी लक्षात आहे ना? आपल्याला जेवायला जायचं बाहेर. हो ग बाई येतो मी. चल जाऊया आपण. ताई मी आलो. अगं बाई, बाळू, अचानक कसं आलास तू? हा आपल्या बहिणीकडे यायला मला काही वेळ काढला असतो का कसं नाही रे, पण तू अचानक आलास ना म्हणून आपले विचारलं मी. भाऊजी कुठं दिसत नाही. हो ना, आताच ते दिवाकर भाऊजी बरोबर बाहेर गेले. का रे, भाऊजीकडे काही काम होतं का तुझं? काही म्हणालास का तू? काही नाही हो ना. बरं, काही काम होतं का भाऊजींकडे तुझं? नाही भाऊजी पण का काम असणार नाही. सहज भेटायला आलो. भाऊजी धड माझ्याकडे कधी बोलतात का त्यांना माझा राग काय तो कोणाच ठाऊक. अरे हे बघ, तू नोकरी करत नाहीस ना म्हणून तुला कसं बोलतात. रागावू नकोस ना तू पण काय. बरं बाळू, नोकरीचं काय झालं तुझ्या? नोकरी हा? नोकरी पक्की. अगं बाई, पण आता पण का? मंत्र्याची सुद्धा ओळख लावली. नोकरीची ओळख? बापरे बाळू, मग बिघडलं कुठे? नोकरीसाठी 1 लाख रुपये मागतात. शे आणि या 2-4 दिवसात पैसे दिले नाही तर नोकरी दुसऱ्याला देणार म्हणतात. मग तू काय ठरवलंस? म्हणून तर तुझ्याकडे आलो मी काही. तू पैशाची थोडी मदत केली तर माझं नोकरी पक्की समज. पगार चालू झाला की 2-4 पगारात पूर्ण करणार तुझे पैसे. बाळू, अरे माझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? एक तर तुझ्या भाऊजींचा तो तुटपुंजा पगार, सगळ्यांचं भागवता शिल्लक तर काहीच राहत नाही. पण काही करता येईल. माझा जीवन मिळण्याचा प्रश्न आहे. एकदा नोकरी मिळाली की माझे हात संपतील ग. बघ काहीतरी करू. तुझ्याकडे दागिने वगैरे असल्या. काय दागिने? नाही, शक्यच नाही ते बाळू. उद्या ह्या बिझनेससाठी काही अडचण आली तर दागिने उपयोगी नाही का पडणार मला? काय भाऊजी बिझनेस करणार? हा, अरे मसाला बनवायची कंपनी काढायचं म्हणतात ते. वाह 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 वाह, बेस्ट ताई. हे तुझंच डोकं असं वाटतं मला. हो ना. पण काही म्हणता येईल. तू आहेस तशी धाडशी. पण अजून नक्की नाही रे. ह्यांचं ना ते नुसतं मळ्यात तळ्यात असंच चाललेलं असतं. एवढ्याशा पगारात ना स्वतःसाठी म्हणून काहीच करता येत नाही. अरे मी सांगितलं त्यांना की नोकरी सोडा आणि व्यवसाय करा म्हणून. म्हणजे माझी नोकरी जाते वाटतं. शेवटी रिक्षा चालवणं माझ्या नशिबा आहे वाटतं. चांगली हातातोंडाशी आलेली नोकरी जाते वाटतं. अरे पण बाळू, मी तरी एवढे पैसे कुठून देणार नाही का? किती आहे तुझ्याकडे? नाही म्हणजे जास्तीत जास्त ना 20 ते 25 हजार असतील. अरे ह्या 6 महिन्यात म्हणजे लग्न झाल्यापासून ना मी तेवढे यांना न कळत बाजूला काढून ठेवले. तेवढे तरी दे. बाकीचे पैशाची मी कुठेतरी व्यवस्था करतो. पण पैसे लवकर आणा. हे बघ, पण पैसे तू मला नक्की देशील ना खरा? पक्का. हे काय विचारणं झालं काही. पहिल्याच पगारापासून पैसे देणे सुरू करणार आहे मी. या खरंच? बरं पैसे देतेस ना? हो आणते ना. पण हे बघ, तू पैसे देशील ना मला नक्की? पक्का. पण भाऊजींना यातलं काही सांगू नकोस तू. आणते हा. वेळा आहेत का भाऊजी असं वेळा? जिंदगी घेऊन घेत आहे बाजारच्या एकाच घेऊन घेत आहे. उन्हे जायचं फिरण्यासाठी ते माणूस थोडा असणार आहे.
सापडला, एक मासा गावला. अगं या बाळून उसनं घेतलेले पैसे कधी परत केलेत का? हे पैसे 25,000 आहेत हं? पटकन ठेव, पटकन. ताई, काय? ताई तुझ्यासारखी ताई मिळावं हे नशीब असतं. कशाला? खरं तर तुम्ही बिझनेस करणार म्हटल्यावर भाऊ या नाटकाने मीच काहीतरी तुम्हाला मदत करायला हवं होतं. पण माझं नशीबच फुटलं. देवाने माझी नेहमी झोली खाली ठेवली. बरं, येतो मी ताई. अरे हे काय बाळू? तुझे उपकार मी 7 जन्मी विसरणार नाही ताई. जातो. अरे पण आता कुठे चाललायस तू? उद्या सकाळी झाला मस्तपैकी गोड शिरा करते मी तुझ्यासाठी. आणि भाऊजींची सुद्धा भेट देता येईल ना तुला. कशाला त्या वाघाच्या तावडीला देते? काय म्हणालास का तू? नाही नाही नाही, काही नाही. हा. मला जायलाच हवं. बाकी पैशाची चौकशी करायला पाहिजे मला. बरोबर बरोबर. जा. अरे सांभाळत जा हं. हे बघ. पण पैसे दिलेत मी. तू त्याला सांगू नकोस हं. बरं बरं बरं, आणि वेळेवरती पैसे दे मला. येतो मी ताई. श्री आणि रवी नीट आहे का? हं? आजपासून तुम्हाला डबा मिळणार नाही. का तब्येत ठीक नाही का? तसंच समजा हवं तर. म्हणजे आम्ही नाही समजलो. तुला बरं वाटत नसेल तर आजचा दिवस आम्ही बाहेर काहीतरी ऍडजस्ट करतो. हे आजच्या दिवसापुरतं नाही बोलत मी. इथून पुढे तुम्हाला सकाळचा डबा मिळणार नाही. मी फक्त एकट्या अमोलचाच डबा बनवणार, समजला? अगं दादाचा डब्बा बनवताना 2 चपात्या जास्त केल्या की आमचा दोघाचा डब्बा तयार होईल. नाही, मला जमणार नाही. आमचं काही चुकलं का बहिणी? तसं असेल तर सांग आम्हाला. तू आईसारखीच आहे अशा बाबड्याप्रमाणे आवडतो आम्ही. तुझ्याशी वागताना काही चुकलं असेल तर माफ कर आम्हाला. आमची चूक आम्ही सुधारू. नाही रवी, तुम्ही चुकत नाही आहात. पण ह्या घराला काहीतरी शिस्त हवी आहे असं मला सूद घ्यायला तरी वाटतं. अगदी बरोबर वहिनी. शिस्त असणे गरजेचे आहे आणि आम्ही बेशिस्त वागलो असेल तर. नाही, तुम्ही बेशिस्त तर अजिबात वागत नाही. परंतु या घराला काहीतरी शिस्त हवी की नाही? आजपासून आपण सगळ्यांनी नियमाप्रमाणे वागायचं. म्हणजे असं बघा की इथून आपण स्वतःची कामं स्वतःच करायची. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर तुमचे दोघांचे स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. प्रत्येकाने जेवण झाल्याच्या नंतर आपापलं ताट स्वच्छ करून अगदी स्टँड पर्यंत लावून ठेवायचं. आणि हे बघा, चहा हवा असल्यास ना स्वतःच्या हाताने करून घ्यायचं, झालं. आणि हे बघा, सकाळचे डबे तुम्हाला मिळणार नाहीतच, पण एवढं मात्र नक्की करा हा की अगदी 2 वेळचं जेवण मी तुम्हाला मस्तपैकी बनवून देईन. वहिनी आज काय चाललंय? आम्हाला साधा चहा पण बनवता येत नाही. मग आता शिकून घ्या. अहो शिकलं ना की काही अवघड नसतंच. आम्हाला कधी वेळच पडली नाही. सुधाताई होती तेव्हा तीच बनवायची. हे आता कसं सहजासहजी शक्य आहे? जेवणाचे डबे दिले नाही तर आम्ही जेवायचं काय? ते मला माहित नाही. ते अण्णांना विचारा तुमच्या. पण ह्यापुढे तुम्हा सगळ्यांची हमाली करणं मला जमणार नाही. आम्हाला
वहिनी याला तू हमाली म्हणते मग अगं आईच्या जागी आहेस तू. एखाद्या वेळी आमच्याकडून दुखावली गेली असेल तर तूच सांभाळून घ्यायला नको का? आमच्या साधेपणात तुला त्रास झाला असेल तर आम्हाला माफ कर. उन्मादाच्या नादात घरट्यातून भरारी मारताना पिल्लाचे नख आईला लागले म्हणून आई का पिल्लानं दूर सरते? दुपारी कॅन्टीन मध्ये काही खावं म्हटलं तर एक खिशात दमडा नसतो आमच्या. मग मग तुमच्या दादानेच पैसे कमवायचे आणि तुम्हाला पोसायचं असा काय त्यांनी ठेका घेऊन ठेवलाय का? यापुढे तुमच्या सगळ्यांसाठी पैसा खर्च करणं त्यांना जमणार नाही. तुमचं हे सगळ्यांचं करता करताना पार अगदी दमून जातात ते. दादा काही बोलत नाही म्हणून त्याचा तुम्ही असा काही गैरफायदा घेणार आहात का? दादाचा गैरफायदा आम्ही घेतो. मग ते मला काही विचारायचं नाही. आणि तुम्हाला जर पॉकेट मनी हवा असेल ना तर पॉकेट मनी काय बोलतेस वहिनी तू? दादाकडून घेतलेले पैसे आम्ही चैनीसाठी उडवतो. कॉलेजमध्ये सर्वच मुले कॅन्टीन मध्ये चहा कॉफी घेतात. पैसेवाल्या तर ती फॅशनच झाल्या. मी आजपर्यंत आणि श्री केवळ कॅन्टीनची पायरी पण चढलो नाही. फक्त बसच्या तिकिटाशिवाय दादाकडून आम्ही एक पैसा पण घेत नाही. आणि हेच कारण असेल तर उद्यापासून आम्ही कॉलेजला चालत जाऊ. का तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायला काही शरम वाटते का? आज कित्येक मुलं शिक्षण घेऊन पार्ट टाइम नोकरी करतात आणि आपला खर्च भागवतात. मग तुम्ही सुद्धा संध्याकाळी कॉलेज संपल्यावरती पार्ट टाइम जॉब करा आणि भागवा तुम्ही तुमचा खर्च. अहो मोठ्या भावावरती असं किती दिवस ओझं बनून राहणार आहात तुम्ही? वहिनी आज झालं काय तुला? आम्ही दादावर ओझं झालो आहोत. लहान भाऊ मोठ्या भावावर ओझं होतं का? बरोबर आहे तुझं वहिनी. रवी आजपर्यंत आपल्याला कळलंच नाही की आपण मोठ्या भावावर ओझे बनून आहोत. ते आपण लढत राहिलो. कधी दादा वहिनीचा विचार केला नाही. आता आपल्याला कळलं. आता आपल्याला प्राऊड व्हायला पाहिजे. त्या दोघा राजा राणीच्या संसारात त्यांना एकांत नको का? त्यांना थोडी प्रायव्हसी नको? श्री काय बोलतोस तू? अरे आपण सगळे एका आई बाबाची मुले नाही का? आईची कमीपणा असताना सुद्धा अण्णाने आम्हाला चांगल्या प्रकारे वाढवलं. आईचं दुःख, आईची माया, ममता कधी जाणू दिली नाही. अण्णाने आपल्या पोटाला चिमटा घेऊन दादाचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी अण्णाने म्हटलं असतं तू माझ्या रोजा झाले, नोकरी करून शिक्षण पूर्ण कर, तर दादाचे शिक्षण पूर्ण झाले असते का? म्हणे आम्ही मोठ्या भावावर रोजा झालो आहोत. 2 कपड्याशिवाय तिसरा ड्रेस आमच्याकडे नाही आणि नवीन कपड्यासाठी दादाकडे पैसे मागायचे कधी धाडच झाले नाही. आणि वहिनी म्हणते आम्ही मोठ्या भावावर ओझा झालो. रवी शांत हो बघू. अरे दादा वहिनीचा नवीन संसार आहे. दादाच्या एकट्याच्या पगारात सर्वांचे करणे जमत नसेल. त्यांची ओढताण होते. हे आपल्याला कळलेच नाही. आता आपल्याला कळलं. तू काळजी करू नकोस. आम्ही बाहेर कुठेतरी काम बघू. आहेत भरपूर कामं आहेत. रस्त्याच्या कडेला बसून फुटपाथवर फूट पॉलिश करता येईल. रवी कशाला राग करतोस? वहिनीचे बरोबर आहे. फक्त आपल्याला समजले नव्हते ते वहिनीला सांगावे लागले. वहिनी आजपर्यंत झालं ते झालं. इथून पुढे तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असे आम्ही वागणार नाही. खरंच का? आणि घरात जर तुम्हाला बाई माणूस हवा असेल ना तर मी म्हणते गीताला इथं आणून ठेवण्यास कायमची इथं आणून ठेवण्यास काय हरकत आहे म्हणते मी. हरकत आहे सिंबाई, हरकत आहे. तिचा नर्सिंग कोर्स पूर्ण करायचा आहे आम्हाला. आमच्या सुखासाठी तिला इकडे बोलावून घेऊन तिचे जीवन बर्बाद करायचे नाही आम्हाला. लग्नाला वर्ष व्हायच्या आतच नवऱ्याने तिला सोडून दिले. हाताची मेहंदी रंगायच्या आतच विधवा झाली ती. आणि यापेक्षा मोठे दुःख एक मुलीचा बाप म्हणून काय असणार मला. सुनबाई, सुधाला नोकरी मिळाली की एखादा गरीब मुलगा बघून तिचं लग्न लावता येईल. तेवढाच या म्हाताऱ्याचा भार हलका होईल. नवऱ्याने टाकून दिलेली म्हणून
संपूर्ण आयुष्य जगण्यापेक्षा एखाद्या गरीब मुलाबरोबर लग्न करणं केव्हाही चांगलं. पण मामांची, अहो सगळ्यांचं करता करता मी अगदी थकून जाते हो. मला मला ह्या सगळ्याचा त्रास होतो, जीव नकोसा होतो मला. ठीक आहे सुनबाई, ठीक आहे. तुला जर त्रास होत असेल तर तू काही करू नको, मी करत जाईन सगळं. अण्णा तुम्ही करणार? अरे काय धाड भरली मला. नाही तर तुमची आई गेली तेव्हा इतकी वर्ष मीच करत होतो ना. सुधा त्यावेळी लहान होती, तिला कळायला लागलं आणि तिने या घराचा ताबा घेतला. आता पुन्हा एकदा या घराची जबाबदारी मला स्वीकारावी लागेल. त्यावेळी पण शिजून खात होतो आणि आता शिजून खाऊ. फरक इतकाच असेल सुनबाई, तुझ्या हाताची चव येणार नाही, पण जिवंत तरी राहू ना सुनबाई. त्यांची आई गेली, पण मी यांना काही कमी पडू दिलं नाही. अमोल नको म्हणत असताना सुद्धा आम्ही त्याचं लग्न लवकर केलं. वाटलं होतं स्वयंपाकाचे तरी त्रास वाचेल म्हणून, त्याच्या आईची जागा तू घेशील म्हणून. पण या म्हाताऱ्याला काय माहित होतं, आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. ते आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. ना काळजी करू नका पोरांनो. या 70 वर्षाच्या काळात या म्हाताऱ्यानं अनेक तुफाने वादळाशी सामना केला, पण हा म्हातारा खचला नाही की वाकला नाही. पोरांनो, ज्या वृक्षाची मुळे खोलवर रुजलेली असतात तितकाच तो वृक्ष मजबूत होत असतो, आणि ज्या वृक्षाची मुळे कमकुवत असतात तो हलक्या वादळानेही उन्मळून पडतो, कोलमडून पडतो. या म्हाताऱ्याला आता काही वाटत नाही. तुफानाशी आणि वादळाशी सामना करण्यात या म्हाताऱ्याला आता काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. नाही घाबरत, नाही घाबरत हा अण्णा. या तुफानानं आणि या वादळानं काळजी करू नका तुम्ही. जोपर्यंत हा अण्णा जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका. मामांची, मामांची तुम्हाला राग आला असेल माझ्या बोलण्याचा. राग आणि कुणावर करू सुनबाई? आपल्याच माणसावर. आणि अण्णाला आजपर्यंत तेच जमलं नाही. रागावं, पेटावं, पण नाही जमलं सुनबाई, नाही जमलं. एखाद्या वेळी माझ्या स्वभावातच बसत नसेल ते. खरंच मामांची, सगळ्यांचं करता करता मी अगदी पार थकून जाते हो. आणि त्यातच ह्यांचा असा तुटपुंजा पगार. घर कामासाठी एखादी बाई ठेवायचं म्हटलं तरी आधीच यांच्या खिशाला भूक पडले. वहिनी, तुझं म्हणणं बरोबर असेल, पण ते आम्हाला पटत नाही इतकं. तुला किती त्रास होतो याचा विचार केला असता तर ही वेळ आलीच नसती. वेळेवर गिळायला मिळते याचाच आनंदी होतो आपण. आम्ही कोणावर तरी ओझं बनून आहोत हेच कळलं नाही आम्हाला. धरणी मातेला कधी माणसाचे ओझं होतं का ग वहिनी? रवी शांत बस बघू. वहिनी, इथून पुढे तुला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही. दादाची किती ओढताण होते हे आम्हाला दिसत नव्हतं. लग्न झाल्यापासून तुम्ही दोघे कधी बाहेर फिरायला किंवा बाहेर जेवायला गेले नाही हे सगळं दिसतं आम्हाला. दादा तरी किती करणार? सुनबाई, मामांची, खरंच तुला आरामाची गरज आहे. हो ना. तू काही चिंता करू नको. रवी आणि श्री स्वतःची कामे स्वतः करतील. राहिला प्रश्न स्वयंपाकाचा. बरेच दिवस झाले या हाताने स्वयंपाक बनवला नाही. 1-2 दिवसात सर्व काही जमेल मला. तू काही काळजी करू नको.
अण्णा सगळ्याचा स्वयंपाक तुम्ही बनवणार? अरे ती दोघं काय वेगळी आहेत काय? नको मामाची. अहो आमचा स्वयंपाक ना आम्ही करू. उगाच तुम्हाला कशाला नाही का त्रास? त्रास? बरं का सुनबाई, या अण्णाला आता त्रासाचे काही वाटत नाही. हा म्हणजे तुमचा स्वयंपाक तुम्ही करणार आणि आमचा स्वयंपाक आम्ही करायचा. हो. एक प्रकारची आहे दोन चुली एकाच घरात, म्हणजे दोन संसार झाले की. रवी, श्री, तुम्हाला कॉलेजला जायला उशीर होत असेल. आजचा दिवस कसा तरी काढा पोरानो. उद्यापासून मी डबा बनवत जाईल. अरे तिचे पण बरोबर आहे. तिला किती त्रास होतो हे आपल्याला कळलंच नाही. काळजी करू नका तुम्ही. जा आता, जा कॉलेजला जा. आजचा बरं. दिवस काढा. बरं येतो आम्ही अण्णा. मामांची खरंच तुम्हा सगळ्यांना मला